नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरालगत असलेल्या तपोवन परिसरातील साधूग्रामच्या जागेत प्रस्तावित असलेला व्यावसायिक माईस हब अखेर रद्द करण्यात आलाय। हरित लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत नाशिक महानगरपालिकेच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। साधूग्रामच्या नियोजित जागेत तब्बल 1800 झाडे तोडून त्या ठिकाणी माईस हब साकारण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला होता। आधी साधूग्रामसाठी जर्मन हँगर आणि त्यानंतर भारत मंडपच्या धर्तीवर प्रदर्शनी केंद्र देखील साकारण्यात येणार होतं। मात्र हा माईस हब उभारताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली होती। अखेर या मागणीला यश आलेलं आहे। माईस हब हा प्रकल्प रद्द करण्यात आलाय। हरित लवादाच्या सुनावणी दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे वकील श्रीरंग वर्मा यांनी न्यायाधीशांसमोर राज्य शासनाने माईस हब हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलंय। एकूणच वर्मा यांनी स्पष्ट केलेल्या वक्तव्याची दखल घेत न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉक्टर सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने नाशिक महानगरपालिकेला या निर्णयाबाबत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। यासाठी महानगरपालिकेला 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली असून पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे। यामुळे आता महानगरपालिका या निर्णयाबाबत काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक।